गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्री हरी. कृपा करावी लवकरी तुम्ही पदनाथाच्या वरी. कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर. तू दीन जनांचे माहेर, तू भक्तांची साचार. कल्पतरुवा चिंतामणी ऐसा तुझा अगाध महिमा. संत गाती राघवा रामा, दास गुणश्री पुरुषोत्तमा. पावा वेळ करू नका असो बंकटलाला घरी. राहते झाले साक्षात्कारी दीन दुबळ्यांचे कैवारी. श्री गजानन महाराज लांब लांबोणी भक्त येती. समर्थाते वंदिती मधु तेथे माशा जमती. न लगे करणे आमंत्रण एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले. महाराज होते बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा. प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुकुटाचे होते स्वण मंद शीत वाहे पवन. वृद्ध कृती नामस्मरण शय्येवरी बैसोनिया. उदयाचली नारायण येऊ पाहे हर्षे करुण. तेणे तम पलायन करू लागला कंदरीसी. परम भाविक सुवासिनी रथ सडा मार्जणी. वत्स देणूस पाहुणी तोडू लागली चराटे. ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास. येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या. तो भिकार गोसावी मान मान्यता त्याची राहावी. कोठोनिया सांगा बरवी श्रीमंतांच्या मंडळीत. भगवी चिंदी डोक्यास झोळी वाम बगलेस. होती एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी. मृगाजिनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार होऊ लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसोण करू लागला चिंतन. म्हणे समर्थाचे चरण दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला भांग स्वामी सर्पिण्याचा. तो मम हेतू मनात जिरून जाया पाहे येथ. या श्रीमन मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवना प्रथ. येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडी खरी तिचाच तो नवस करी. आणि माणी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार गोसावी करी साचार. झाला होता परमातुर दर्शन घ्या समर्थांचे. ते त्यांचे मनोगत जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत अनाकाशीचा गोसावी. तो पाहत्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरे संत. मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरी षष्ठाध्यायी. जे गोष्ट कथिली पाही की सर्व स्वर्ग लोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्यांचे आले प्रत्यंतर मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्यपुरुष. त्यांचे प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले तयाला. काठझोळीची पोटळी जी 3 महिनेपर्यंत रक्षण केली झोळीत. त्या पोटळीचे आज येत होऊ देगा पारणे. गोसावी पदी लागला घहीवर त्यासे दाटला. गडबडा लोळू लागला बालकापरी स्वामी पुढे. महाराज म्हणती गोसाव्यास पुरे आता उठून बैस. पोटळीच्या बुटीस काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली. आणि आता काही लावली चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त. तो बोलला भीत भीत जोडून या दोन्ही हात ऐसे नम्रवाणीने. मी बुटी काढितो नवस आपुला फेडितो. परी मागणे मागतो एक त्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा माणसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकाची आठवण राहाया बुटी स्वीकारा. भक्त जी इच्छा करीत तिथे ज्ञाता पूर्वीत. अंजनीचा वृत्तांत आनामणी आपुल्या. अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी. की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराने मानिले महारुद्र पोटी आले. अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळीनी. तेथे शंकरा कारण
आड न आले वानरपण, तेवी माझ्या बुटीची आठवण, राह्याती ते स्वीकारा, त्यातून तुम्ही कर्पूर गौर, साक्षात हा शंकर, म्हणून बुटीचा वेर, करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे, ती इतरांनी लवणे, परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले. मायेपूर्वी बालक लळे, वेडे वाकुडे असले जरी, गोसाव्याने बुटी काढली, हातावरी घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजिली, पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत, कथिलासे कारणासहित, तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्वता, परिव्यसनाधीनता, न चाली समर्थांते. पद्मपत्राची परी, ते अलिप्त होते निर्धारी, नाही कोणास त्याची सरी, खरेच ती थोरते. वेदरुच्या लिखित, उदात्त अनुदात्त स्वरासहित, कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी, सांशक व्हावे वैदिकानी, ह्याच एका अनुमानी, गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान, अन्य अन्य रागातून, एकाच पदाते गाऊन, दाखवावे निजलिले. चंदन चावल बेलकी पतिया, प्रेम भारी या पदाठया, त्यानंदात येऊनिया, वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित, कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या उचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात, होता त्याचा प्राणांत, व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली, शक्ती पार निघून गेली, प्रयत्नांची कमाल केली, वैद्यानी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर, आप्त कळविला समाचार, प्रसंग आहे कठीण फार, असे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति, परी यश न आले तिळरती. यांना आता घोंगड्यावरती, काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त, दुःख करीती अत्यंत. जानरावा महाप्रत, सोडून तू जाऊ नको, तुझ्या प्रीत्यर्थे नवस केले, नाना दैवता लागी भले, परी न कोणी पावले, हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकिले हात, प्रयत्न झाले कुंठित, आता अखेरच्या यत्नाप्रत, करून पाहू एक वेळा. बंकटलालाची ये घरी, आहेत एक साक्षात्कारी, त्यांच्या योगे शेगाव नगरी, झाली प्रति पंढरपूर. साधूने आणिल्या मनात, काही एक नाही होत, सच्चिदानंद बाबा प्रत. ज्ञानेश्वरांनी उठविले, त्यांचे पाहू प्रत्यंतर, जा कोणी जोडा कर, नका करू रे उगा उशीर, वेळ अंत समयाची. ते ऐकून एकाप्त, आला बंकट सदनाप्रत, जानरावाची हकीकत, बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा, समयंत काळाचा, आला आहे जवळीसाचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरण तीर्थ, द्या कृपा करुणी मजप्रत, ते तीर्थ नोहे अमृत, होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट ना माझ्या करी, तुम्ही करावी अत्यादरी, विनोणी आमच्या वडिलाला. जैसे त्याने सुचविले, तैसे आपते तत्काळ केले. भवानी रामा विनविले, दया तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन, होता मनाचा दयाळू पूर्ण, दुसऱ्यांचे दुःख ऐकून, सज्जन तेच विवळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी, समर्थांच्या लाविले चरणी, आणि केली विनवणी. तीर्थ देतो जानरावा, समर्थे तुकविली मान, तीर्थ पाजले नेऊन. जानरावा कारण, घर कशाची बंद झाली, हात हलवू लागला, किंचित डोळा उघडीला, उतार पडू लागला. तीर्थ प्रभावे देशमुखासी, तो पाहता प्रकार, आनंदले नारी नर. सत्पुरुषाचा अधिकार, आला कळून सर्वांसी. मग औषधी बंद केली, तीर्थी भिस्त ठेविली, ज्या योगे लाब्धी झाली, आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माझारी, जानराव झाला पहिल्या परी. भवानी रामाची घरी, आला दर्शना समर्थांच्या. 5 संतांचे चरण तीर्थ, साधनात झाले अमृत. संत न ते साक्षात, देव कलियुगीचे. येथे एक ऐसी शंका, उत्थान पावे सहज देखा. श्री गजानना सारिखा, संत होता शेगावी. मग तो तेथे असताना, गेले न पाहिजे कोणी जाणा. यमाजी पंथाची असदना, परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यूना टाळीती, निसर्गाप्रमाणे वागती, परी संकटाते वारीती. आगंतुक असल्यास ते सच्चिदानंद बाबासी, ज्ञानेशी उठविले नेवाशासी. परी ते अखेर आळंदीसी, देह ठेविते झाले हो. यांचे रहस्य इतकेच आहे, हे गंडा तर टाळीते पाहे. ते टाळणे काहीच नव्हे, अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार, आहे जगी साचार, त्यांची नावे क्रमवार.
देतो तुम्हा कारणे, आध्यात्मिक आधी भौतिक आणि तिसरा तो आधी दैविक. त्या दिघा माझी बलिष्ठ देख, आध्यात्मिक मृत्यू असे आधी भौतिकाची तयारी. कुपथ्याने होते खरी, नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवघड जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश. ते तैसे आधी दैविकास नवसायास घालविती. हे गंडांत रूपाचे मृत्यू दोन प्रकारचे, भौतिक आणि दैविक साचे. हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवनाच्याने नटळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा. होता तो टाळीला साचा, समर्थ तीर्थ देवणिया. म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधू चरण. ते चाले घडवून शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येती या जणी. परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे उबोध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धा चौघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे. चरण तीर्थ साधूंचे ते टाळी मृत्यू साचे. वरील दोन प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना. आणि साधू विन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली भरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामीशी पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयागण वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्याच्या भक्तांना काही न त्यांचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर. परी कयादूचा कुमार मुळी नभ्याला त्या रूपा. वाघिणी तरा भयंकर परी तिचे जे का असेल फोर. ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन माणील आपणाला. तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंदन निर्माण. हिरे गारा एक वटून खाणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. ते हिऱ्याचे हिऱ्या लागून भुसविन गारेला. गार ती गारच राही पायाखाली तुडविली जाई. ऐशी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मैंद. संत सेवा हाच मद अंगी ज्याचा भरला असे. तो सेवा करी वरवरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे. प्रत्येका माझ्या विणे होत नाहीये ठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी. निचांगी मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकांस सांगत असे आपला सौरात करीत असे. त्या अधमाचे नाव असे माय विठोबा घाटोळ. महाराज स्वयमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरगुर आला गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानाने जाणिले सर्व समर्थाने. कौतुक केले एके दिनी ते ऐका विबुध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. ही या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना. मंडळीच होती जाणा त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले विठोबाला विनवते झाले. विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर असे निर्दिष्ट जाहले. त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त. तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला मणी. त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठविले. मंडळीचे काम झाले
परी संकट ओढवले, घाटोळ विठोबावरी भले, कर्म जैसे तैसे फल, समर्थांच्या हाती गाठी, एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी, त्या विठोबा माळ्याच्या, म्हणते बेटा माजून गेला, आपली स्थिती विसरला, या लुच्च्याने आरंभिला, उघड उघड व्यापार की, मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधितो मठी, घुमारे घाली कधी कधी, ऐसा अति नीच हा, त्या घुमाऱ्याचे बक्षीस, घे मी देतो तुला खास, तुझवरी केल्या कृपेस, होईन प्रभूचा अपराधी, सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये, निजकंठीचा ताईत, ऐसा रीती ठोकला, छड्याखाली घाटोळाला, विठोबा तो पळाला, पुन्हा नाला मागोती, खरे जे का असते संत, ते तैसेच करीतात, ढोंगी मात्र जातात, अशाची या करामध्ये, म्हणजे अधिकारा वाचून, ढोंगी बैसती होऊन, संत नादी लावण्याप्रत, ऐसे प्रकार कितीतरी, मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती, भलभल ते सांगताती, साक्षात्कार ढोंग्यांचे, त्याने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळवला जाई, परी ही प्रथा बरी नाही, समाज जाई रसातळा, खरे जे का असती संत, ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यांना न मुळी आवडत, सान्निध्य त्या षंडांचे, पतिव्रतेसी शेजार, कसबणीचा का पटणार, सोन्याप्रती अलंकार, काय शोभती कतलाचे, संत छटा ते राखीती, परीन त्याला महत्व देती, ती जगातील एक व्यक्ती, कृतकर्म भोगणे आली असे, ऐसे मानसी समजून, त्याविषयी धरती मौन, जेवी निवडुंग लागून, स्थान भूमी देते हो, मोगरा निवडुंग आणि शेर, ही जमिनीची लेकर, परी किमतीचा प्रकार, निरनिराळा तो तिघांचा, मोगऱ्यांचे संरक्षण, करती निवडुंगाचे दहन, चिलटांसाठी बांधून, शेर ठेवीती दारावरी, देवी संत भूमीवरी, रक्षण अवघ्यांचे करती जरी, किमती माझी ठेवीती परी, गुणाप्रमाणे भेद पहा, नशीब विठोबा घाटोळाचे, अति खडकर होते साचे, पाय लाभून साधूंचे, दैव दूर झाले की, जरी तो ना डोंग करिता, तरी योग्यते प्रति चढता, संताची ती योग्यता, त्यांनी मुळी न जाणिली, कल्पवृक्षाच्या तळवटी, बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंटी, कामधेनू पासून, ऐसे न कोणी करावे, संतापासी राहून बरवे, तेथे विचारा ठेवावे, अहर्निशी जागृत, हा दास गुणू विरचित, श्री गजानन विजय ग्रंथ, तारक हो बहुअब्दित, अवघ्या भाविका कारणे, श्री हरिहरार्पणमस्तु, शुभम भवतु, इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोऽध्याय गौडः, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय।